सुप्रसिद्ध साहित्यिक कुमार विश्वास 28 सप्टेंबर रोजी मूर्तिजापुरात येत आहेत काव्य कलश कवी संमेलन घेऊन। सोबतच हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी रमेश मुस्कान, रामबाबू, भुवन मोहिनी, चंदन राय यांची उपस्थिती राहणार आहे। प्रवेश निशुल्क। आयोजक डॉक्टर सुगत वाघमारे, मित्र परिवार, मूर्तिजापूर। स्थळ लाल शाळा मैदान, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। वेळ सायंकाळी 5 वाजता। परिवारासह आपण सर्व आमंत्रित आहात। गेल्या 2 महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 ॲम्ब्युलन्स नसल्यानं रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हाल होत आहेत। प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्यानं बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीने बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 ॲम्ब्युलन्स हरवली आहे असे बॅनरला पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली होती। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं होतं। बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्यानं रस्त्यात वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावं लागतं, परंतु 108 ॲम्ब्युलन्स नसल्यानं नाहक काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत। या सर्व गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता बोरगाव घाटमाथा परिसरात नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, दीपक गंगोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून हे प्रकारचं अनोखं आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाला जाग येण्यासाठी बिरसा मुंडा चौकात अनोखे आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंकज चव्हाण, आदिवासी आसरा फाउंडेशनचे सचिव यांनी दिला आहे। त्याचप्रमाणे आम्हाला कायमस्वरूपी 108 ॲम्ब्युलन्स हवी आहे। प्रशासन फक्त आंदोलन केले की 10 ते 12 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात ॲम्ब्युलन्स पाठवते, हे नेहमीचेच झाले आहे, असे कथन विजय दळवी, कणसारा फाउंडेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी दिले। प्रशासन हे सुरगाणा तालुक्यातील वाईट टाकल्यासारखा प्रकार करत असल्याने आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे। 108 ॲम्ब्युलन्स नसल्याने 3 महिन्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यास कोण जबाबदार असेल हा प्रश्न सचिन राऊत, आदिवासी आसरा फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी विचारला आहे। त्याचप्रमाणे 108 ॲम्ब्युलन्स सेवा अत्यावश्यक सेवा असून नियमित ॲम्ब्युलन्स नसणे ही गंभीर बाब आहे। याबाबत आमच्या स्तरावरून कायमस्वरूपी ॲम्ब्युलन्स द्यावी यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला आहे, असं रामजी राठोड, तहसीलदार सुरगाणा यांनी सांगितलेलं आहे। लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज करिता।